चला. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे शुभम आणि माझ्यासोबत आहे वैभव जोशी. तर हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल नक्की, आम्ही इतके दिवस कुठे होतो. तर त्याचं आपण त्या डीप मध्ये जायच्या पेक्षा आपण आत्ता जे आहे हातात ते बघूया आणि सुरू करूया. तर आज आपल्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत. वैभव जोशी आपल्यासोबत आहेत. पियुष गिरगावकर आज आपल्यासोबत नाही आहेत, जोडू शकले नाही आहेत. वी ऑलरेडी मिस यू. व्हॅल्युएबल इनपुट्स आज आपल्याला वैभव कडून आणि माझ्याकडून येतील. आणि आपल्याकडे भरपूर काही टॉपिक्स आहेत. सो विदाउट फर्दर अडू आपण आज सुरू करूयात. सो आजचे काही टॉपिक्स असे आहेत की प्रीमियर लीगचा रिव्ह्यू आतापर्यंत जानेवारी पर्यंत कसा होता. ऑनेस्टली स्पीकिंग, मी जर बोलायला गेलो तर प्रीमियर लीग तेवढा हार्डकोरली फॉलो मी केली नाहीये. पण आय हॅव अ व्हेरी राईट पर्सन टू टॉक अबाउट प्रीमियर लीग अँड द टीम्स दॅट आर. सो वैभव, काय म्हणणं आहे तुझं प्रीमियर लीग बद्दल? वॉज क्वाईट अ राईड आय वुड से की जसं एक्सपेक्टेड होतं तशा गोष्टी झाल्या आणि अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या. आणि मला वाटतं दॅट्स द ब्युटी अबाउट प्रीमियर लीग कि एक्सपेक्टेड भी चीजें होती है, अनएक्सपेक्टेड भी होती है और वो मजा आता है. तर अनएक्सपेक्टेड गोष्टीमध्ये हे झालं की अं, अ, म्हणजे एक्सपेक्टेड आणि अनएक्सपेक्टेड गोष्ट पण तीच आहे की सिटीचा डाऊनफॉल झाला बऱ्यापैकी आणि स्टील बर. एक्सपेक्टेड ह्याचं की सिटी जिंकेल. सो हा. पण अशा पद्धतीनं डाऊनफॉल एवढा होईल असं 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 वाटलं नव्हतं की सिटी स्ट्रगल करेल. आणि जेव्हा आम्ही हे रेकॉर्ड करतो तेव्हा आता सिटी आणि न्यूकासल मॅच चालू आहे, सिटी 2-1 डाऊन आहे. सो येस. मे बी त्या हाफ त्या टाइमला. गोष्टीमुळे हाफ पण टाइम. असं हाफ टाइम मध्ये आम्ही रेकॉर्ड करतोय, तर मे बी त्या गोष्टीमुळे पण हे ओपिनियन असेल. पण अनएक्सपेक्टेड मध्ये ॲस्टन विलाचा राईज, येस. चेल्सीचा काइंड ऑफ उनाय एमेरी. डाऊनफॉल. हा, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आणि हा, जिंक्स. आणि आणि युनायटेड चेल्सीची थोडी लागलेली वाट आणि आमचे लिव्हरपूलचे मिडफिल्डचं जे रिबिल्ट आहे ते येस. काइंड ऑफ सरप्राइझिंग होतं. अ व्हेरी तर सक्सेसफुल वन कन्सिडरिंग हा द एफएसजी किंगुसपणा. हा तर असं आहे एकंदर. पण त्याच्यामुळं लेट्स सी हाऊ थिंग्स गो. सो आपण ज्यावेळेस डाऊनफॉल बोलतो सिटीचा, तर प्रेक्षकांना वाटत असेल की डाऊनफॉल म्हणजे कितीच, आता 6वा का 7वा टेबलला आहे. तर तसं काही नाहीये. डाऊनफॉल म्हणजे सिटीने हाय स्टँडर्ड इतके मेंटेन केलेले आहेत की टॉप ऑफ द टेबल पासून फक्त थर्ड आहे. पण थर्ड पण किती पॉईंट्सनी आहे हे मॅटर करतं. थर्ड फक्त 5 पॉईंट्सनी आहे. आणि आय फील की लास्ट सीझनला पण असंच डामाडोल चालू होतं आर्सेनल आणि सिटीमध्ये. एकंदरीत दोन तीन पॉईंट्सचा फार असा संघर्ष चालू होता. आणि सिटीने भरारी घेऊन एकदम पॉइंट्स घ्यायला सुरू केले आणि आर्सेनल डामाडोल होऊन कम्प्लिटली त्यांची लीड स्क्वॉन्डर केली त्यांनी. आणि आता जर बघायचं गेलं तर सिटी इज बिहाइंड लिव्हरपूल बाय 5 पॉईंट्स. आणि ज्यावेळेस आपण डाऊनफॉल बोलतो तर 5 पॉईंट्स आहे विच कॅन बी व्हेरी इझिली रिकवर्ड. सो लिव्हरपूल विल हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस. डाऊनफॉल इन द सेन्स की ज्या पद्धतीनं सिटीने डॉमिनेट केलं आणि स्टील दे आर नॉट टॉप ऑफ द टेबल दिस सीझन. आणि येस. व्हॉट आय पर्सनली फील इज की जे टॉप ऑफ द टेबल आहेत म्हणजे लिव्हरपूल, त्यांनी काही खूप इनक्रेडिबल फुटबॉल खेळला नाहीये. But as compared to the last season, it is a very good rebuild. But the येस. the standard City has maintained आणि अं, ते असून सुद्धा ते त्यांच्या स्टँडर्डला मेंटेन करत नाहीयेत, म्हणून ते काइंड ऑफ डाऊनफॉल आपण कन्सिडर करू शकतो. आणि हा पण फॅक्ट आहे की ट्रेबल विनर आणि विथ हालंड इन द नेक्स्ट सीझन, सेकंड सीझन, तर हे एक्सपेक्टेड नव्हतं कम्पॅरेटिव्हली की सिटी स्ट्रगल करल इवन टू फाइंड अ प्लेस. म्हणजे येस. इवन इट वॉज व्हेरी मच एक्सपेक्टेड. आर्सेनल आणि लिव्हरपूलचा फॉर्म पाहता सिटी शुड हॅव बीन ॲट द टॉप बाय येस, येस, व्हेरी येस, येस. मार्जिन. इट वॉज व्हेरी मच एक्सपेक्टेड आफ्टर द विन ऑफ चॅम्पियन्स लीग की आपल्याला सिटी हे नेहमीच टॉप ऑफ द टेबल बघायला मिळेल. बट तसं तर काही झालेलं नाहीये. बट ठीक आहे. भरपूर गोष्टी होत राहतात अँड दॅट्स वाय वी हॅव स्टार्टेड दिस पॉडकास्ट बिकॉज देर इज नो, इफ देर इज नो ड्रामा देर इज नो डिस्कशन.
बरोबर आहे. येस. आणि मागच्या सीझन मध्ये जसा फॉर्म दाखवला होता सिटीने, तसं एक्सपेक्टेड होतं की इट विल बी ऑलवेज ऍट द टॉप ऑफ द टेबल. सो मी पुढच्या टॉपिक कडे बोलतोय. स्टँड आउट प्लेयर्स कोणते वाटते तुला प्रीमियर लीग मध्ये ओव्हरऑल? ओव्हरऑल सुरुवात आमच्यापासून करू. सोबोजलाय, ट्रेंट. ओके. ओके. ट्रेंट इज बॅक. आणि जे येस. ट्रेंटचा अं, जे बॅग नाही, एवढा बॅग गेला सगळ्या तो आता लोकांनी परत. कचरा जेवढा कचरा केला होता लोकांनी, तर ट्रेंट ट्रेंट ॲलिसन आणि सोबोजलाय आणि ऑब्विसली साला, म्हणजे ते ऑब्विसली नो साला. डाऊट. प्लस ऑब्विसली साला. वॅन डायक येस. हे तर आहेच. बाकीच्या टीम्सचे जर विचार केले तर गार्नाचो इज गुड. म्हणजे येस. बाकीचे जेवढा क्लब स्ट्रगल करतोय त्याच्या कम्पॅरेटिव्हली याचा ॲस्टॉन विलाचे फ्रंट लाईन, ओली वॉटकिन्स वगैरे. येस. 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 अं, आणि विंगर कोण आहे त्यांचा तो? बघावं लागेल. विंगरचं नाव आहे, तो पण भारी आहे. भारी खेळतो तो चांगला. तू विंगरचं नाव सांग, तोपर्यंत मी माझं सांगतो. हा. तर ओव्हरऑल बघायचं गेलं तर ऑब्विसली आता नो मॅटर हम्म. हाऊ मच वैभव हेट्स माय टीम रिअल मॅड्रिड, आय ऍक्च्युली लव्ह लिव्हरपूल. अंडरडॉग्स आहेत आणि हम्म. नेहमीच मला आकर्षित केलं त्यांच्या फुटबॉलनी. हाय प्रेसिंग, जजन प्रेसिंग, क्लॉपचा हा. ॲटिट्यूड, सालाचा फिनेस, मानेची हम्म. टेनॅसिटी, अशा भरपूर काही गोष्टींनी हा. मला नेहमीच लिव्हरपूलकडे एक अफेक्शन डेव्हलप झालेलं होतं सुरुवातीपासूनच. हा. सो आय हॅव ऑलवेज बीन कीन, आय हॅड ऑलवेज अ कीन आय. तर हम्म. ह्या वर्षी मला स्टँड आउट प्लेअर सगळ्यात जास्त आणि जर वेल युटिलाइज किंवा आपण म्हणू शकतो ना की त्यांनी दुसरा अवतार घेतला, देवाचा जसा दुसरा हम्म. अवतार घेतो तशा हम्म. टाईपमध्ये ट्रेंटने दुसरा अवतार घेतलेला आहे. मला हम्म. वाटते की ट्रेंटची मिडफिल्ड मध्ये जी आता इन्व्हॉल्वमेंट वाढली आहे, जसं आधी तो हम्म. प्युअर राईट बॅक म्हणून खेळायचा आणि ज्याने हम्म. जिथे क्लॉपला रिअलाइज झालं की नाही, प्युअर आपल्याला प्युअर राईट बॅक कधीच नव्हता, टू बी ऑनेस्ट. या म्हणजे राईट बॅक हा. मध्ये सुरू करायचा तो बेसिकली नेहमीच, हा. हा. पण हा. मध्ये हा. इनवर्ड जास्त व्हायचा नाही, क्रॉसेस हा. टाकायचं हा. बघायचं. हा. 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 आणि ज्यावेळेस क्लॉपला रिअलाइज झालं की डिफेन्सिव्ह कॉन्ट्रीब्युशन मध्ये तो जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही, त्यावेळेस हम्म. ज्यावेळेस पासून त्यांनी मिडफिल्डचा रोल घेतलाय, आय फील लाईक हम्म. की एवढा गेम चेंजिंग प्लेअर आता वर्ल्ड फुटबॉलमध्ये नाहीये. नाही आपण नाही. जर आपण जर लाईक आता ही खूप अशी बोल्ड स्टेटमेंट करतोय आम्ही, बट वी आर व्हॉट वी आर राईट नाऊ. मी गेम हम्म. बघितला होता आर्सेनल वर्सेस लिव्हरपूलचा, आणि आर्सेनल वॉज सिटिंग व्हेरी बॅक, असं डीप सिट करत होती. आणि हम्म. कधी कधी ती हाय लाईन पण मेंटेन करत होती अशी अटॅक करताना. हम्म. तर फक्त ट्रेंडच्या एका एका बॉल्सनी ट्रान्झिशन करत होते अटॅक्स, आणि देर वॉज नो बडी हु वॉज ट्रान्झिशनिंग दोज अटॅक्स लाईक ट्रेंड वॉज डुईंग. सो ते खूप आणि इन्क्रेडिबल होतं बघण्यासाठी. लॉंग लॉंग बॉलला तर थोडंच नाही, म्हणजे मला असं नाही, वाटतं लाईक की देर इज नो जे चॅलेंज. जे पीक टोनी क्रूज किंवा पीक डेब्रॉयने. टोनी क्रूज, केडीबी, ही इज इन द रन ऑफ दोज हा. टू. हा. लाईक दॅट लीग. तर हा. कंपॅरिझन मॉडर्न मिडफिल्डर, आता टोनी क्रूज जरी म्हणलं तर आपला डीप सिटिंग मिडफिल्डर आहे, जो की जास्त हम्म. पेसी नाहीये किंवा लाईक फिजिकल हम्म. लिमिटेशन्स आहेत हम्म. त्याचे. हम्म. 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 पण ट्रेंट इज पेसी, त्याला खूप सारा पेस हम्म. आहे, हम्म. ही इज फास्ट, त्याच्या हम्म. बॉलची अॅक्युरेसी खूप हे. सो ही इज हम्म. क्लोजर हम्म. टू केडीबी दॅन टोनी क्रूज. हम्म. लाईक हम्म. हम्म. मला ते नाही, दोन पण प्लेयर्स खूप सिमिलर वाटतात. कम्पॅरेटिव्हली विजन आणि हे पाहिलं. हा, नाही, डेफिनेटली. आणि येस, प्लस येस, येस, कसं आहे, व्हेरी मच. अजून एक जो मला असं वाटतं फॅक्टर चेंज झाला तो, की व्हॅन डायक इज बॅक टू ॲट हिज बेस्ट. सो येस. तो जो डिफेन्स लाईन मध्ये जे, म्हणजे हा पण स्टॅट आहे ह्या सीझनचा, की कुणी ड्रिबल पास करून गेलं नाही व्हॅन डायकला. आणि कोनाटे येस. इज लाईक मॉन्स्टर. सो ते जे सीबीचं जे स्ट्रॉंग असणं, जे लिव्हरपूल 18-19 टू 2021 बिफोर वॅन्डेक्स इंजुरी जे होतं, की मेन दोन सीबीचं जे कॉन्ट्रीब्युशन ते जर वॉल स्ट्रॉंग असेल, तर मग फुल बॅक्स हे तेवढे पुढे जाऊ शकते, म्हणजे जायचे. आणि जेव्हा वॅन्डेक नव्हता किंवा तो त्याच्या बेस्टला नव्हता, त्यावेळेस मग ते कुठेतरी ब्लेम फुलबॅक्सवर यायचा, की डिफेन्सिव्ह कॉन्ट्रीब्युशन नाहीये. आणि ह्या सीझनला मोस्टली तो फरक पडला, की सीबीज
are at their best. So fullbacks can go forward and Trent can do his thing. प्लस व्हेरी मच. ते मिडफिल्डचं जे रिबिल्ड आहे त्यात एक प्रकारची वेगळी एनर्जी आली. म्हणजे हेंडरसन आणि मिल्नर आणि थियागो हे प्रोबॅबली 32 वगैरे किंवा त्याच्या प्लस असणारे मेंबर जाऊन कुठेतरी 22, 24, 26 वर्षाचे सोबोझलाय, मॅकॅलिस्टर आणि एंडो मोठा आहे पण स्टील हे लोक आल्यामुळे परत तो तो एक फरक पडला की मिडफिल्ड पण काइंड ऑफ रिबिल्ड झाली आणि त्यांची जी प्रेसिंग आहे ती पण वाढली मे बी यंग असल्यामुळे. सो ह्या ह्या गोष्टींचा पण मला असं वाटतंय ट्रेंडच्या ह्याच्यावर फरक पडला. आणि प्लस क्लास इज क्लास त्याच्यामुळे काही तोड नाही. क्लास क्लास. पण बट मला बट मुव्हिंग ऍस्टॉन फॉरवर्ड. विला हा 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 ऍस्टॉन विला मध्ये किंवा बाकीच्यांमध्ये तर आता मला असं वाटतं जेम्स मॅडिसन इम्पॅक्ट येस. प्लेअर मला असं वाटतं ह्या सीझनचा. खूप इम्पॅक्टफुल दो आता आहे. तो येस. इंजुरीमुळे किंवा आता 1-2 महिन्यात बाहेर असल्यामुळे ते तेवढा वाटत नाही. जेरार्ड बोवेन इनक्रेडिबल कॉन्ट्रीब्युशन. येस. येस. फॅन्टास्टिक प्लेअर. हा. सो हे दोन सो तीन मुव्हिंग ह्युंग फॉरवर्ड. मिन्सन अगेन. हा मुव्हिंग फॉरवर्ड थोडंसं इंटरप्ट करतो मी तुला. हा बिकॉज हा मला वाटतंय की आपण खूप प्रीमियर लीगची असं लाईक माईल हाय क्लब मध्ये ह्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि इट्स लाईक एव्हरीथिंग इज गुड अँड परफेक्ट अँड लाईक नाईस अँड एव्हरीथिंग. बट जर बघायचं गेलं तर टू जायंट्स आर हा फॉलिंग डाऊन राईट नाव अँड दॅट फॉल इज हर्टिंग अ लॉट ऑफ द फॅन बेस दॅट एक्झिस्ट. मी बोलतोय युनायटेड बद्दल आणि चेल्सी बद्दल. अं, तर तर तर, विषय विषय असा आहे की ते म्हणतात ना की तारीफ करायला एवढं म्हणजे काही वाटत नाही, ठीक वाटतं. पण चुगली करायची असेल कोणाची किंवा जर बुराई करायची असेल तर तिथं लोकांचा जास्त इंटरेस्ट येतो. तर हा तो सेगमेंट आहे जिथं आपल्याला मँचेस्टर युनायटेड बद्दल बोलता येईल. आय डोंट नो किती मँचेस्टर युनायटेड फॅन्स बद्दल हे रीच होते. बट आर कंडोलन्सेस आर विथ यू. आणि आम्हाला माहितीये, दोघांना पण माहितीये की किती टफ आहे आता मँचेस्टर युनायटेडचा फॅन बनणं. सो काय वाटतं तुला मँचेस्टर युनायटेड बद्दल? मला तर आनंद वाटतो. आणि युनायटेड फॅन्स बद्दल वाईट वाटतंय कारण म- म्हणजे कुठलाच फॅन बेस हे डिझर्व करत नाही जे त्यांच्यासोबत चाललंय. पहिली गोष्ट तर ही आहे. नाही, बरोबर. आणि ते कसं आहे बुडत्याचा पाय खोलात असं असल्यासारखं आहे की ते काहीही जे करायला जातात आणि ते फेलच होते. चेल्सीच्या केसमध्ये थोडी वेगळी केस आहे. मला असं वाटतं की चेल्सीच्या फॅन्सनी पण काइंड ऑफ किंवा चेल्सीवर लोकांनी गिव्ह अप केल्यासारखं झालंय की ते येस. ते चांगले खेळले तर सरप्राइझिंग वाटतं. आणि युनायटेडचा प्रॉब्लेम हा झालाय की ट्रान्सफर्स मला कुठलीच प्रॉमिसिंग वाटली नाही. जे की नाही. तसं पाहायला गेलं तर रिबिल्ट असण्यासारखं काही नव्हतं. म्हणजे एक गोलकीपर डिसेंट पाहिजे होता तुम्हाला. आणि ते काइंड ऑफ लकचा पण प्रश्न आहे. म्हणजे ज्या प्रकारे ओनाना खेळला होता फायनल मध्ये युसीएल किंवा त्याचं जसं युसीएल कॅम्पेन होतं इंटर सोबत, तो आय डोंट थिंक की इट वॉज अ राईट इट इट वॉज एनिथिंग रॉंग टू गो फॉर ओनाना. आणि ते गेले त्यांनी घेतलं. पण आता हे इथं आल्यानंतर तो काहीच खेळत नाही तर यात किंवा तो नॉट ॲट हिज बेस्ट असं जर असेल तर इट्स व्हेरी अर्ली टू से की रॉंग ट्रान्सफर होती किंवा काय होते. पण ही इज नॉट हेल्पिंग फर्स्ट थिंग हे. दुसरी गोष्ट हॉजलंड जो आहे त्यांचा स्ट्रायकर्सचा तर खूपच हे. आणि जे मॅचेस युनायटेड जिंकली आहे ते पण बऱ्यापैकी ते जे युनायटेड पॅशन किंवा ह्या त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मॅक्टोमिने वगैरे पुढे जाऊन त्यानं गोल मारले. सो त्यांचं जिंकणं पण त्या बेसिसवर आले. पण ते जे प्रॉमिसिंग विन्स वगैरे जे असतात की तुम्हाला माहिती की इन बिटवीन द गेम की ही टीम जिंकणार आहे आणि हे ते खेळत आहेत. मे बी ते ऍट द एंड जिंकली जरी नाही तरी पण त्याचे प्रॉमिसिंग गेम प्ले तो युनायटेडचा खूप कमी वेळेस वाटलाय सीझन मध्ये. आणि ज्याचं वन ऑफ द मला असं वाटतं की त्यांचं युसीएल कॅम्पेन लेट्स से की तुम्ही अशा म्हणजे बायन ठीक आहे पण बाकीच्या दोन टीम्स तेवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या. इट शुड हॅव बीन इझी एंट्री इन टू द राऊंड ऑफ 16. बट तुम्ही युरोप पण क्वालिफाय होत नाहीयेत तर इट्स अ शेम.
युनायटेड बद्दल माझा एक फार इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. 2002 का 3 ला रोनाल्डोची ट्रान्सफर झाली होती आय गेस युनायटेडला, स्पोर्टिंग मधून. ज्यावेळेस तो ट्रान्सफर झाला, ही वॉज वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट्स इन द वर्ल्ड दॅट टाइम. आणि ज्यावेळेस त्याची ट्रान्सफर झाली त्यावेळेस त्याला ड्रेसिंग रूम मध्ये फार स्ट्रगल करावं लागलं, बिकॉज देर वेर वेटरन प्लेयर्स, क्लास ऑफ 98 ज्याला आपण ओळखतो, रिओ फर्डिनांड, पॉल स्कोल्स अँड मल्टिपल प्लेयर्स दॅट वी नो ऑफ, हे होते. अँड दोज were not the players or like just the players, those were men. They had character built. आजकालचा 22 वर्षाचा फुटबॉलर आणि त्या काळातला 22 वर्षाचा फुटबॉलर जमीन आसमानचा फरक आहे. मी तर पुढे जाऊन एवढं म्हणेल की 25 वर्षाचा आत्ताचा फुटबॉलर आणि 20 वर्षाचा त्यावेळेसचा फुटबॉलर, आत्ताचा 25 वर्षीय फुटबॉलर इज बेसिकली अ बॉय, बट ऍट दॅट टाइम अ 20 year would be called as a man. सो द डिफरन्स इज कॅरेक्टर. आणि मला वाटतं की नो मॅटर हाऊ मेनी ट्रान्सफर्स यू डू, मला वाटतं की एक ड्रेसिंग रूमचा जर बेस आणि कल्चर जर तुमचं सेट असेल, इफ देर इज अ प्रेशर फ्रॉम युअर एल्डर्स बेसिकली, म्हणजे जे वेटरन प्लेयर्स आहेत तुमच्यासोबत ज्यांनी काही अचीव्ह केलेलं आहे, तर ते प्रेशर कधीच कोणाला लाईक हँडल तर करायचं सोड, बट एक्सपिरियन्स करायला नाही भेटले मला वाटतं युनायटेड मध्ये, बिकॉज ऑल द वेटरन प्लेयर्स दॅट वर देअर विच वेआर सपोज टू बिल्ड द कल्चर. आता रुनी गेला, बाकीचे जेवढे प्लेयर्स होते तेवढे हळूहळू निघायला लागले. ऑल द प्लेयर्स दॅट स्टार्टेड कमिंग लेटर बेसिकली हॅड नो आयडिया की युनायटेडचं कल्चर काय आहे, युनायटेडची व्हॅल्यूज काय आहेत. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर या ऑब्विसली मॅनेजर्स बदलल्यामुळे तर खूप ताप झालाय त्यांना की प्रत्येक 2 वर्षाला जर मॅनेजर चेंज करत असतात. आणि 26 वर्षाचा जर तुमचा एक मॅनेजर असेल सर अलेक्स फर्ग्युसन, आणि त्याच्यानंतर प्रत्येक 2 वर्षाला जर मॅनेजर चेंज करत असतील, तर ऑब्विसली यू आर बाउंड टू फेल. सो नो मॅटर हाऊ मेनी ट्रान्सफर्स यू डू. आता मला लाईक पर्सनली ही ग्रज युनायटेड बद्दल काय माहितीये का, की खूप टॅलेंटेड फुटबॉलर वेस्ट केलेत त्यांनी. वन ऑफ द फेवरेट फुटबॉलर दॅट आय यूज्ड टू हॅव वॉज पॉल पोग्बा. आता माहितीये की त्याची वाट लागली, बट आय रिअली विश ॲट दॅट टाइम पॉल पोग्बा माझ्या टीमला खेळावं म्हणून, किंवा एका चांगल्या टीमला खेळावं. पॉल पोग्बाचं पोटेन्शियल वेस्ट केलं, अलेक्सिस सँचेझचं पोटेन्शियल वेस्ट केलं. इवन झलाटन एंजेल डी मरिया. येस 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 एंजेल डी मारिया तर एक सीझन टिकला, दुसऱ्या सीझनला पीएसजी ला जाऊन बसला. सो व्हॉट माय पॉइंट इज, and the best point, the best player that was supposed to be in the leagues of Mbappe and Haaland, Jadon Sancho. I feel so bad. मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस मी अशा प्लेयर्स कडे बघतो जे की वेस्टेड पोटेन्शियल्स म्हणून म्हणतात. आय फील लाईक की, आणि लाईक इट्स नॉट जस्ट दॅट की यंग प्लेयर्स इम्पॅक्ट होत आहेत. वन ऑफ द फायनेस्ट सीडीएम्स इन द वर्ल्ड, कसेमिरो, ही वॉज वन ऑफ द बेस्ट. मला त्याच्याबद्दल एक पॉइंट बोलायचा आहे. म्हणजे तू जे बोललास ते बऱ्यापैकी बरोबर आहे हे ते, पण ते जे टॅलेंट किंवा एक्सपिरियन्स वाले आहेत ना तसे प्लेयर्स आहेत. पण प्रॉब्लेम काय की मागे एक मी थेरी वाचलेली की जो थोडा ऑफ टॉपिक होतोय पण पॉडकास्ट आहे त्याच्यामुळे मी बोलतो की बरेचसे जे ऍथलेट्स असतात ना, तर ज्यांनी खूप जिंकलं आयुष्यामध्ये ऍट व्हेरी अर्ली एज, लाईक लेट्स से मायकल फेल्प्स, ओके, ज्याने एवढे मोठे ऑलिम्पिक मेडल्स वगैरे जिंकले आणि जे आता 35 वर्षाचे आहेत, 36 वर्षाचे आहेत, सो दे डोंट हॅव मोटिवेशन टू डू एनिथिंग इन देअर लाईफ. आणि त्यांना एक 50 एक वर्षाचं अजून आयुष्य उरले अँड बिंग ऍथलीट त्यांची फिजिक वगैरे पण चांगले आहेत. तर त्यांना आता आयुष्यात काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडतो आणि मग ते सायकॅट्रिक हेल्प वगैरे घेतात. तर हे झालं म्हणजे हे रिलेटेबल असं इथे की जरी तुमच्याकडे प्लेयर्स असतील, सिनियर प्लेयर्स ज्यांनी जिंकले, पण तुम्ही वरान किंवा कॅसेमिरोकडे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू न बघत नाहीत, त्यांच्याकडे ती हंगर नाहीये. जे जे लोक ऑलरेडी 5 UCLs जिंकलेत, तर ते काइंड ऑफ रिटायरमेंट प्लॅन साठी तुमच्या टीमला जॉईन केले. म्हणजे दिस इज व्हॉट आय फील. आणि येस मग येस येस. ते कसं आहे की की ते कसं आहे की ते आपलं काम करा, आपलं कॉन्ट्रीब्युशन द्या आणि जा. दे आय डोंट फील की त्यांना ते वाटत असेल की यंग प्लेयर्सला तेवढं इनफ मोटिवेट करावं आणि It's आपण kind of पण काहीतरी जिंकावं. paradoxical. It's kind of काय काय paradoxical because I feel like paradox create होतो इथे, युनायटेड पॅराडॉक्स मी म्हणेल.
की यंग हा प्लेयर्सला कमबॅक करायचा एक्सपिरियन्स नाहीये आणि वेटरन हा प्लेयर्सनी कमबॅक करून थकून गेलेत, त्याच्यामुळे त्यांची हा इच्छा होत नाही म्हणजे आणि यांचं हा कॅरेक्टर डेव्हलप नाहीये. सो ते जे आणि मी सेम म्हणतोय, सेम प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम पीएसजी कडे झालेला ना, की रामोस गेला, हा मेस्सी गेला. या आणि त्यांनी म्हणजे उपटले आयुष्यात तिनं. आता त्यांना काही गरज वाटत नाही की कुणाला काही सांगावं काय नाही, किंवा काइंड ऑफ दिस. आणि नवीन प्लेयर्स तेवढे सेल्फ मोटिवेटेड नाहीये. सो हे जे बॅलन्स आहे ना, की हंगर असणारे प्लेयर्स पण या एक्सपिरियन्स, तर त्याचं जे लॅक आहे, लेट्स से ज्या चांगल्या टीम्स आहेत तिथं ते आहे. फॉर एक्झाम्पल रिअल मध्ये, जिथं स्टील प्लेयर्सला हंगर होती, किंवा एक दोन सीझन आधी जेव्हा बेंझेमा वगैरे खेळले, मोद्रिच हे ते, आणि स्टील विनिशियस सारखं टॅलेंट होतं. किंवा लिव्हरपूल मध्ये अजून बघ, साला, वॅन डायक हे हंग्री प्लेयर्स वाटतात अजून सुद्धा, द काइंड ऑफ फुटबॉल दे प्ले. आणि प्लस यंग टॅलेंट पण आहे. सो हे हे जे ऍटिट्यूड किंवा मेंटॅलिटीचा इश्यू आहे ना, तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माझा एक बोल्ड टेक आहे की मला वाटतं की वर्ल्ड फुटबॉल वुड हॅव बीन कम्प्लिटली डिफरंट इफ जेडन सांचो हॅड नेव्हर गॉन टू मँचेस्टर युनायटेड. मला वाटतं की ही वुड हॅव बीन इन टॉप 5 फुटबॉलर्स इफ ही हॅड गॉन टू टीम लाईक लिव्हरपूल ऑर एनी अदर टीम रादर. फॉर अ मॅटर ऑफ फॅक्ट बार्सिलोनाला जरी गेला असता तो, तरी लाईक हम्म. under the leadership of Xavi or like Klopp, he definitely would have thrived. बिकॉज मला इथं वाटतं की तुमच्याकडे चार चार विंगर आहे, तुम्हाला कोणता खेळवायचा आहे हेच माहित नाही, कुठं खेळवायचा आहे हाच माहित नाही, कधी खेळवायचा आहे हाच माहित नाही. तर ब्रो, तू मला सांग की 21 वर्षीय पोराला, मी तर लिटरली पोरगच म्हणेल त्याला, 21-22 वर्षाच्या पोराला काय झेपणार आहे की आपल्या करिअर बद्दल काय करावं. आणि वरून आणि मला आता रोनाल्डोचा हे लाईक सपोर्टर किंवा समर्थक म्हण किंवा काही पण म्हण, मला टेन हॅगचा स्वभाव जरा पटला नाहीये, तो जरा असं हेकडी वाटलाय मला. आणि ते किस्साच घाण होता. म्हणजे ते पब्लिक नाही व्हायला पाहिजे ती गोष्ट. आणि बाय द बोथ साइड, की ते येस, तिथून झालं बाय जे बोथ. वाकडं. आणि हा, पण ते बट कसं आय माहितीये ऑल्सो का, इट्स अ फील, व्हेरी व्हेरी डेलिकेट थिंग टू से. अँड इट वुड बी हार्श ऑन टेन हॅग ऑल्सो, की हा, हे डिसिजन घेतले नाहीत किंवा हे ते. आय म्हणजे डेफिनेटली वुड फॉर हॅव एक्झाम्पल, सपोर्टेड दॅट. हा, पण म्हणजे लेट्स से ते जो याचा किस्सा आहे मेस्सी आणि रोनाल्डिनिओचा, की पेपनं 2006 ला रोनाल्डिनिओला बाजूला केलं, कारण त्याला मेस्सीमध्ये पोटेन्शियल दिसलं, आणि त्यांना तिथून त्याला त्या सेंट्रिक टीम बनवायची होती. आणि ऍट दॅट टाइम पेपनं सुद्धा आयुष्यात काही फार केलेलं नव्हतं, पण त्यानं ते हार्ड डिसिजन घेतले, आणि जे अल्टिमेटली राईट प्रूव्ह झाले. पण म्हणजे टेन हॅगच्या बाबतीत जर पाहिलं, तर त्याला ती टीम तेवढी कंट्रोल मध्ये, किंवा इस टीम का एक ही बॉस है, वो मैं हूँ. पण हे जरी असलं, आणि ह्याच्यात मला जरी विश्वास असला की असं असलंय पाहिजे काही वेळेला, पण मग ते तुम्ही चव्हाट्यावर जर आणत असाल जसं ते बोललेलं, तर ते ते बरोबर नाही वाटत. म्हणजे तिथं मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे होती. एक ते जेव्हा परफेक्ट बोलला एक्झाम्पल. की हम्म, हा, तू बोल तू बोल. नाही ना, बोलू. हा, बोल बोल बोल, ते जेव्हा बोलला की म्हणजे त्यांचं जेव्हा झालं की त्याला घेतलं नाही कारण ते डिसिप्लिनरी नाहीये, हे नाही, ते नाही, असं नाही, हा तसं नाही. हा, आणि मग परत त्यानं पण स्टोरी टाकली इन्स्टावर वगैरे, आणि मग ते किस्सा जास्त मोठा झाला. मला असं वाटतंय की जेव्हा क्लबच अनस्टेबल असतो तेव्हाच अशा गोष्टी होतात. येस आणि येस येस येस. इवन हे किस्से मला असं वाटतंय की मला वाटतंय डेव्हिड बेकम आणि अलेक्स फर्ग्युसन मध्ये पण झालेले आहे काही गोष्टी. पण येस, क्लब वॉज ॲट सो ॲट दॅट लेवल ऑफ स्टेबिलिटी स्टॅबिलिटी, की स्टेबिलिटी ह्या खूप जास्त गोष्टीचा होती. इम्पॅक्ट, ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट ना फार युनायटेडवर पडला त्यावेळेस, ना त्याच्या पर्सनली करिअरवर. सो पण इथं कसं आहे, ते जसं म्हणलं की बुडत्याचा पाय खोलात, तर प्रत्येक गोष्ट चुकीची झाली काइंड ऑफ. एकंदरीत युनायटेड बद्दल जर बोलायचं झालं तर वी कॅन ओनली प्रे फॉर इट. नवीन ओनरशिप आलेली आहे आणि वी डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. पहिले पाडे 55 होतील का नवीन पाडे मानल्या जातील हे आपल्याला बघता येईल.
पण मला चेल्सी पण एकच पॉइंट युनायटेड बाबतीत, मला मला हा जो आहे जे तू मेन्शन केलास, ऍग्री टू डिसऍग्री करू शकतोस तू, पण मला युनायटेड ओनरशिप सागावर जे खापर फोडलं जाते ना, ते मला खूप चुकीचं वाटतं. म्हणजे आय ऍक्च्युली डोंट नो बिंग अ स्पोर्ट्स फॅन की हाऊ ओनरशिप saga could impact the club so much, even if the ownership right now they are having is spending so much. सो असं मला ऑनेस्टली FSG वर ब्लेम करणाऱ्या लोकांचं ऍक्च्युली लॉजिक कळत नाही की, आणि आता जो प्लेअर आहे ते काय असे भिकेला वगैरे लागलेले नाहीयेत ना, की प्लेयर्स एवढे अनस्टेबल झाले की त्यांना ओनरशिप बदलली नाही तर आपल्या वेजेसचं काय होणार वगैरे, हे ते प्रश्न आहे. आणि त्यांनी सगळे एफर्ट्स केले ना, 100 मिलियनला अँथनी सारखे प्लेअर घेत आहेत, तर अजून काय FSG न करावं. म्हणजे ते एक्सेप्ट द ड्रेसिंग रूम, म्हणजे ते फॅसिलिटीज वगैरे हे ते जे आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये बोललो होतो, पण मला असं वाटतं की मॅनेजमेंट आणि ह्या त्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहे, येस, येस, रादर दॅन ओनर्स. येस. I kind of agree चेल्सी. and kind of disagree also. हम्म, हम्म, हम्म. Because I feel like the ownership is the one who is taking the decisions. They have the money at their stake. आणि हा, पण त्यांनी त्यांनी पाहिजे ते प्लेयर्स साईन केले ना. येस, येस, येस. मी हा. त्याच पॉइंटवर येतो आणि मी ह्याच्यावर येतोय की जस्ट सायनिंग द राईट प्लेयर्स डज नॉट हम्म, एन्श्योर यू दॅट यू आर गोइंग टू विन. द बेस्ट एक्झाम्पल इज हम्म, PSG. एम्बापे हम्म, घेतला, नेमार घेतला, मेसी आणला, बाकी सगळे प्लेयर्स आणले, हम्म, काय हम्म, उखाडलं नाही. हम्म, राऊंड ऑफ 16 मधून बाहेर हम्म, होते लिटरली. आता हम्म, परत होऊ हम्म, शकतात, काय सांगता येत नाही. हम्म, आणि हम्म, जरी गेले फायनल पर्यंत तरी जिंकणार नाहीत, आपल्याला काय माहिती. सो व्हेरी बोल्ड स्टेटमेंट. नाही, नाही, व्हेरी मच लाईक आय बिलीव्ह इन इट. हा, I हा. believe in it. I'm very serious about this. That, like, there is nothing that can be done if you just sign the right players. I feel like की एक पूर्ण कोहेरंट सिस्टम असते जी की मॅनेजमेंट आणि बॅक एंड कडून येते. आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट द ड्रेसिंग रूम और द जिम इक्विपमेंट, जसं रोनाल्डोने मेन्शन केलं होतं. स्टाफिंग कोच कोणता कसा पाहिजे, व्हॅल्यूज कशा आहेत, न्यूट्रिशन कसं आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. बिकॉज आय फील लाईक की player sign karna is rather beneficial for them, or it is an easy decision for them to spend rather than spending on the facilities. It is because player is the direct face of that stadium or the club. Because आता फॉर एक्झाम्पल उद्या जर ह्यांनी एम्बापे साईन केलं कितीला, फ्री, ठीक आहे, चल, केलेला. पण हा. लेट्स से 200 मिलियनला केला, लेट्स से की त्याचा अजून एक इयर राहील, 200 मिलियनला त्यांनी एम्बापे साईन केला. The amount of jerseys that they will sell and the amount that they will generate just by the commercial angle will be so much की ते 200 मिलियन त्यांची खूप लवकर पे ऑफ होऊन जाते. तर कमर्शियल अँगलने रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जर बघितलं आपण तर ते खूप चांगलं आहे त्यांचं. and it is rather beneficial for them to buy the players that are needed or like that are in the limelight. अँटनीच्या शर्ट सेल मधून तेवढे वसूल झाले असतील 100 मिलियन, वाटत नाही मला, पण ठीक आहे. मी तेच म्हणतोय. And नाही, coming to बरोबर आहे. Ten Hag, हा. coming to Ten Hag, I would say ki I definitely would have supported Ten Hag. I'm rather very affectionate towards every Manchester United manager that had been. ओले गनर सोल्शर बद्दल मला वाटत होतं की यार यांनी काहीतरी चांगलं करावं. पुन्हा मला ह्याच्याबद्दल वाटत होतं, जोसे बद्दल ऑब्विसली वाटणारच. बिंग अ मॅड्रिड फॅन, ऑब्विसली सपोर्टेड जोसे. मला लुई वॅन गाल बद्दल तसंच वाटत होतं. मला जिम कॅरी बद्दल तसंच वाटत होतं. पण ब्रो, लाईक मला ह्याच्याबद्दल तसं वाटत नाही की, कारण की ह्याच्या सायनिंगची ट्रीटमेंट आणि दुसऱ्याच्या सायनिंग होत्या ज्या ऑलरेडी क्लब मध्ये होत्या त्या ज्या सायनिंगची ट्रीटमेंट आहे, दोज आर व्हेरी डिफरंट. आय फील लाईक की ही ट्रीट्स हिज ओन सायनिंग ऍज हिज चिल्ड्रन. आणि कुठेतरी बायस दिसतो मला, कारण की अँटनी नाही, सारखा आणि प्लेअर हा पण. टाइम टू हा. टाइम एवढं फोकअप करत असेल आणि प्रत्येक वेळेस जर, ठीक आहे, आता डिफेन्सिव्ह कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून जर तुम्ही खेळवायलात नुसतं त्याला, तर काय उपयोग नाही ना. बिकॉज ही इज सपोज टू बी अ फॉरवर्ड, अ राईट विंग, अ प्रॉपर राईट विंग. तर अँटनी सारख्या प्लेअरची आय फील लाईक ही हॅज अ व्हेरी गुड अँड रॉ टॅलेंट. अँटनी सारखा प्लेअर, ठीक आहे, ही नीड्स टू बी डेव्हलप अँड दॅट कॅन ओनली हॅपन विथ अ राईट कोच. आता मी एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आता हे कम्पॅरिझन थोडंसं बोल्ड वाटेल तुम्हाला, पण ऐकून घ्या.
विनिशियस ज्युनियर 2021-22 सीझनच्या आधी हम्म, कार्लो अँcelotti यायचा होता त्याच्या आधी, हम्म, ही वॉज हम्म, जस्ट अनदर ब्राझिलियन हु वॉज रनिंग अराउंड द हम्म, फ्लॅक्स. त्याच्याकडे हम्म, बॉल द्यायचा, तो हेडलेस चिकन सारखा पळायचा, आणि जर हम्म, बॉल डिलिव्हर झाला बेंजेमाला तर गोल होईल, हम्म, नाहीतर फ्लुकनी डिफेंडरला हम्म, लागून गोल मार. हम्म, देन कम्स कार्लो अँcelotti 21-22च्या सीझन मध्ये. हम्म, हम्म, जिनेदिन जिदान ज्यावेळेस गेला त्याच्यानंतर हम्म, कार्लो हम्म, अँcelotti आला, हम्म, आणि त्याच्यानंतर ही टूक हम्म, चार्ज ऑफ रिअल मॅड्रिड अँड ही कोच हम्म, एव्हरी प्लेअर दे. हम्म, आणि त्यापैकी हम्म, होता विनिशियस. हम्म, विनिशियस ज्युनियरला जे कार्लो अँcelotti मॅन मॅनेजमेंटनी अनलॉक केलेलं आहे, कारण की हम्म, मला क्लिअरली आठवतं की विनिशियस ज्युनियर फायनल थर्ड मध्ये ज्यावेळेस यायचा, कारण की हम्म, हा गोलकीपरचा थर्ड आहे, हा मिड आहे, आणि हम्म, फायनल थर्ड आहे. तर हम्म, इथपर्यंतच विनिशियस ज्युनियर हम्म, used to be always good, but when he used to हम्म, come in this part, his brain used to हम्म, switch off and he used to be like, हम्म, मला माहित नाही काय करायचं, हम्म, मी कोणाला पास देऊ, कसं बघू, काय करू, मला काहीही माहित नाहीये. Defenders हम्म, used to like butcher him a lot, and there हम्म, was no output. I used to get frustrated. But then came हम्म, Carlo Ancelotti. Matter of fact, the whole season of 21-22 and the हम्म, unlocking the Vinicius Junior project जे म्हणतोय आपण, हम्म, ते एका माणसाने केलंय, अँड आय एम फॉर एव्हर हम्म, थँकफुल. उद्या जरी कार्लो अँcelotti माझ्या क्लब मधून गेला तर आय विल बी फॉर एव्हर ग्रेटफुल की कार्लो हम्म, अँcelottiनी विनिशियस ज्युनियर सारख्या प्लेअरला कोच केलंय. आणि आय फील बरोबर. की आता फॉर एक्झाम्पल विनिशियस ज्युनियर जर 10 च्या अंडर असलं असतं, हम्म. तर डू यू थिंक वुड ही हॅव बीन ऍट द सेम लेवल? तुला वाटतंय की ते सेम आणि नाही लेवलवर पण येऊ मला शकतो? मला पण मला आता बेसिकच ट्रान्सफर पासून प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही हा, आयॅक्स मधला प्लेअर घेत असाल जस्ट फॉर ते मैत्री रियुनायटेड झाल्यासारखं होतं. म्हणजे ती गरजच नव्हती. मला त्या सायनिंगचा बेसिक पासून व्हेरी. प्रॉब्लेम आहे. 100 million फॉर अँटनी इन दिस इकॉनॉमी इज बॉन्कर्स. मला हा लुटल्यासारखं वाटतंय, माझा क्लब नसून. आणि सँचो होता ना तुमच्याकडे, तुम्ही सँचो घेतल्यानंतर परत का घेतला? म्हणजे येस. राईट विंगर आणि तुमच्याकडे ऑलरेडी रॅशफोर्ड आहे जो तिकडं खेळू शकतो त्या पोझिशनला. आणि मार्केटमध्ये बाकीचे पण प्लेयर्स होते जिथं तुम्ही जाऊ शकला असतात. पण ते जे आहे ना स्पोर्ट्स मध्ये की मूव्ह ऑन करता आलं पाहिजे, ते नाही झालं ना. की ते नात्यांसाठी जपण्यासाठी घेतल्यासारखा घेतला त्याला, की नाही ये बाबा मी आलोय तू पण ये करू माझ्या, ये बाई तसं तर गावात करू. ओनानाला पण घेतलं. हा ओनाना. हा हा. तर मग ते तसं ओनानाचं झाल्यासारखं डायरेक्ट झालं स्टेटमेंट आले, मला ओनाना आवडत नाही, ऑनेस्टली तुला सांगतो. असं लय कॉकी वाटतो मला, तो एंटरटेल वाटतो, पण त्याचं एक स्टेटमेंट मला लय आवडलं. त्याचा एक इंटरव्ह्यू होता, तो इंटरव्ह्यू मध्ये बेसिकली म्हणतो, युनायटेडचा प्लेअर असतानाच बोललाय तो, हम्म, तुम्हाला काय वाटतं म्हणलं की लास्ट सीझन जो गोलकीपर वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड होता, चॅम्पियन्स लीग मध्ये त्यांनी फायनल पर्यंत जो पोहोचला, तो हम्म, युनायटेड मधून एकदमच आल्यानंतर कसं काय खराब होऊ शकतो? हम्म. It's not बरोबर even आहे. like Onana is an inexperienced player. He has a हम्म, proven track record. He had been a good हम्म, player in Ajax. He had been a good हम्म, player in Inter. So हम्म, what exactly happens when players come to United? हम्म. बरोबर. So तो I like वेगळा that विषय. statement. हा Yeah. हा. ते युनायटेड वरच आपले 2-4 तास होतील. सो मुव्हिंग अराउंड अहेड. Common तर hatred. हा.